राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून आज निवड यादी जाहीर केली। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासनाचे आम्ही आभार मानतो आणि या निर्णयाचे स्वागतही करतो। परंतु राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये आणि नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांमध्ये जवळपास 25,000पेक्षा अधिक पदे रिक्त असताना केवळ 45 ते 50% जागा भरल्या गेल्या। जर या जागा 100% भरल्या गेल्या असत्यास अधिक आनंद झाला असता आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले असते आणि शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या कार्यात चांगला हातभार लागला असता। सोबतच शासनाला अशी विनंती करण्यात येते की आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अनेक शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत। अनेक शिक्षक आधी झालेल्या बदल्यांमध्ये विस्थापित झाले आहे। अशा शिक्षकांना सुद्धा बदल्याची आस लागून राहिलेली आहे। आंतरिक बदल्यांचेही आदेश झाले आहे। पवित्र पोर्टलने नियुक्ती झालेल्या उमेदवारांच्या समुपदेशनाने पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तातडीने करण्यात याव्या आणि त्यानंतरच या नवनियुक्त शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आम्ही राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेब, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथजी डवले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तातडीने जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही पूर्ण करावी आणि प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची पदस्थापना झाल्यानंतरच नवनियुक्त शिक्षण सेवकांना पदस्थापना द्यावी अशी आम्ही पुन्हा राज्य शासनाला कळकळीची विनंती करीत आहोत। धन्यवाद।